अन्न आणि औषध प्रशासनाने गेल्या 8-10 दिवसात जिल्ह्यातील 40 अन्न आस्थापनांची तपासणी केली आहे। त्यापैकी 27 आस्थापनांना नोटीस बजावण्यात आली आहे। 3 हॉटेल आणि 1 बेकरीचा परवाना निलंबित करण्यात आला आहे। स्वच्छतेचा अभाव, अन्नाचा निकृष्ट दर्जा आणि बंदी असलेल्या पदार्थांचा वापर आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे। अन्न आस्थापनांनी स्वच्छतेची काटेकोर काळजी घ्यावी, अन्यथा कठोर कारवाई टाळता येणार नाही, असा इशारा सहाय्यक आयुक्त निलेश मसारी यांनी दिला। अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न आस्थापनांवर कायद्याचा चांगलाच धाक निर्माण झाला आहे। जिल्ह्यात यापूर्वीही या विभागाकडून कमी मनुष्यबळावर कारवाई होत होती, मात्र आता आस्थापनांकडून स्वतःहून नियमांचे पालन करण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येत आहे। अनेक महिन्यांपासून स्वच्छता न झालेल्या काही हॉटेलांनी साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे। बंदी असलेले अनेक पदार्थ किचनमधून हटवण्यात आले आहेत। तरीही अन्नाच्या गुणवत्तेची तडजोड करून नागरिकांच्या आरोग्याची खेळ करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच आहे। गेल्या 8 ते 10 दिवसात जिल्ह्यातील 5 दूध विक्री केंद्रे, 22 हॉटेल आणि 13 अन्य अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली। त्यापैकी त्रुटी आढळलेल्या 27 आस्थापनांना नोटीस बजावून 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे। या कालावधीत आवश्यक सुधारणा न झाल्यास सुनावणी घेऊन संबंधितांचा परवाना निलंबित करण्यात येणार आहे। आतापर्यंत पलूस तालुक्यातील 3 हॉटेलसह एकूण 4 आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती श्री मसारी यांनी दिली।